व्हॉइस ऑफ आसेगाव नितीनजी काळन सर, धन्यवाद. हॅलो. जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिले आयोजित श्रद्धांजली चषक 2020-21 अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि आताच एक सुंदर असा सामना आपण पाहिला होता. मानपाडा विरुद्ध वडविली दीपकदादा प्रतिष्ठान, वडविली सी टीम, ब्रावो यांचा संघ, तकदीर यांचा संघ. सुंदरसा सामना झाला आणि बॅट्समन पाठवायचे आहेत, फास्ट ब्रेक खेळायचे आणि आता ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. सामना 4 षटकांचा असेल. उत्कृष्ट असे पंच विकेश दादा आणि तसेच प्रशांत दादा. प्रथम पारितोषिक पाहिलं तर 50,000 रुपये भव्य चषक, तसेच द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये भव्य चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांसाठी सुंदरसे DSC चे शूज आहेत. सुंदरशी स्पर्धा आयोजित केली आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलर पहिलं षटक घेऊन येते, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक मयूर. तर सामना करेल तो तकदीर. सलामीची जोडी येते, तकदीर आणि नॉन स्ट्राईकला आहे ब्राव, सतीश उर्फ ब्राव. सामन्याला सुरुवात करते. पहिला चेंडू घेऊन येते मयूर, DNC एंड करून सामना करेल तो तकदीर. पहिला चेंडू लेग साइड होता, एक धाव पूर्ण होते आणि संघाच्या धावसंख्याला सुरुवात होते आणि 1 ने धावसंख्या वाढते. पहिला चेंडू 1 धाव येते. संघाचा श्री गणेश, देसाई विपक्ष, वडवली सी, दीपकदादा प्रतिष्ठान. सेमीफायनलचा सामना. दुसरा चेंडू, सामना करेल आता ब्राव. प्रहार करतोय आणि पुन्हा एकदा एकच धावसंख्येवर हवा मानावं लागतंय आणि एक संख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढते ती धावसंख्या होती ती 2 धावा. सर्कलचे एक षटक, चांगली अशी गोलंदाजी करतोय मयूर. तिसरा चेंडू, आणि पंचाचा निर्णय आहे स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती आता 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, कुठेतरी विकेटकडे बीट होतोय आणि दुसरी धाव पूर्ण करतोय तकदीर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय ब्राव. तिसरी धाव पूर्ण होणार का? आणि कुठेतरी तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 6 धावा. कुठेतरी 2 चेंडू चांगले टाकले होते मयूर यांनी. एकच धाव मिळाली होती पहिल्या 2 चेंडूवर. त्यानंतर एक स्क्वेअर चेंडू टाकला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू टाकला होता, परंतु विकेट पेपर काढून मिसफिल होते आणि 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 6 धावा. मयूर पुढचा चेंडू घेऊन येतो, सामना करतो ब्राव. दोन चेंडूचा शिल्लक खेळ. मयूर पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो तकदीर.
प्रहार करायचा प्रयत्न, चांगला असा फटका आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 4. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. तकदीरच्या बॅटमधून चांगला एक चौकार येतोय. शेवटचा चेंडू घेऊन येतो मयूर. सामना करेल तकदीर. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, कुठे सिंगलवरच. लेग बाईकच्या माध्यमातून धावसंख्या मध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 12 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 12. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावपलकरती लागलेत. नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय इथे जरूर घेतलाय दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघाने. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 12 धावा आल्या, म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. कारण मागच्या मॅच मध्ये 38 धावांचा बचाव केला होता त्यांच्या गोलंदाजाने, त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला असेल बॅटिंग करण्याचा. आणि संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे इथे 40-45 धावा झाल्या. गोलंदाज नितीन पाटील. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. हिमांशूचं तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय, रूपांतर त्याचं 2 धावांमध्ये झालंय. चौदा धावा धावपलकरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज नितीन पाटील. रिची लिओन देसाई संघाकडनं दुसरं षटक मार्गस्थ. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, पल्लू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आउटफील्ड फास्ट आहे, मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 16. अच्युत दिवसातील शेवटची मॅच आणि बघायचंय श्रद्धांजली चषकच्या फायनल मध्ये कोणता संघ असेल. 16 धावा झाल्या आहेत. आणि इथे खराब फटका, कारण की फुलटॉस चेंडू होता. मॅच त्यामुळे दोन्ही संघांसाठी मॅच खूप महत्वाची. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. थोडीशी घाई करायची, कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक आता होणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही घाई करा, 2 सेकंदाचा जरूर ड्रिंक्स ब्रेक असेल. गायकवाड सातत्याने खेळाडूंची काळजी घेत आहेत. माऊली ग्रुपचे अध्यक्ष आहेत, गुलकुंडी त्यांनी घेऊन आलेत त्यांच्या टीमसाठी. नितीन राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय, विकास आले होते आणि इथे तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 18. बॅकअप साठी बघा किती 3 खेळाडू आले होते. जगावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली सेमीफायनल तुमच्या समोर आहे. एका बाजूला रिची 11 देसाई, दुसऱ्या बाजूला दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान. 2 दिग्गज व्यक्ती आपल्यामध्ये आज नाही आहेत आणि त्यांच्या नावाने हे 2 संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहिला. एका बाजूला रिची तर दुसऱ्या बाजूला आपण दीपकदादा म्हात्रे. दोन्ही व्यक्तींना आपण श्रद्धांजली सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिली. इथे विकास आहेत शॉर्ट कव्हरला.
धावसंख्या 19. दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 19 धावा धावपलकावरती लागल्यात. 25 म्हटल्यानंतर दिलीप पाटील सुद्धा लगेच बघतायत. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. इथं हा चेंडू तुम्ही पाहता डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. काय फेकी गेली बघा. आता 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अमोल सुद्धा आलेत आमचे मित्र, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे वर्ग मित्र डीजे. दोन षटकात 21 धावा झाल्या आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज फिरकी गोलंदाज स्वतः कॅप्टन आलेत दिलीप पाटील. फिरकी अस्त्र आता बाहेर काढले रिची लिओन देसाईने. पहिला चेंडू लो फुलटा होता मात्र वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव इथे बेल. फेकी बघा किती चांगली आहे. आकाश पाटील आहे तिथे डीप मध्ये. धावसंख्या 22. इथे रिव्हर्स अस्त्र काढलं आणि एस्टनच्या मागे झेल टिपला नितीनने. तर 22 झालेत. सतीशने मात्र खराब फटका खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि चालक गोलंदाज आहेत, फिरकी गोलंदाज आहेत दिलीप पाटील. आतापर्यंत या स्पर्धेत दिलीप पाटीलची गोलंदाजी चांगली राहिली आहे. धावसंख्या 22. संध्याकाळचं सत्र आहे. 40 धावाही चांगल्या फायटिंग स्कोर असू शकतो. 35 ते 40. पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर शपथ झाले. दिलीप पाटीलच्या विरोधात खेळणं कठीण झाले या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 22. गोलंदाज दिलीप पाटील. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळतात विकास. सुरुवातीला चेंडूकडे पाहत राहिले. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली तिथे. 2 धावा मिळतील. धावसंख्या 24. बॅकअप थोडासा उशीर आला. चेंडूची गती थोडीशी कमी झाली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 24. मागच्या मॅच मध्ये 37 धावा केल्या होत्या. 38 टार्गेट होतं मात्र मानपाडा संघाला ते करून दिलं नाही. हलकस अपील केलं होतं बघा. नितीन मात्र थोडीशी उशीर अपील का. नितीनलाही माहिती आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. जीपीएल मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती रियांश 11 काटे या संघामधनं दिलीप पाटील यांनी. मयूर म्हात्रेला सुद्धा आपण त्या संघामध्ये पाहिलं. बरेचसे खेळाडू देसाई संघाचे आपण पाहिले. वडीलच्या अरविंदला आपण पाहिला. श्लोक 11 खाडी. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते दिलीप पाटील कडनं. 3 धावा दिल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या दिलीप पाटीलसाठी. फक्त 3 धावा खर्च केल्या षटकात आणि 1 गडी त्याने बाद केलाय. कॅप्टनची भूमिका काय असते. दिलीप पाटील मॅच लगेच सुरू करा कारण की तुम्हाला दुसऱ्या सत्रात बॅटिंग करायची.
भावेश भोर येत आहे शेवटचं षटक घेऊन. 2 षटकात 21 धावा होत्या. भावेश भोईर आलेत, मात्र दिलीप पाटीलने फक्त 3 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी. देसाई संघासाठी नेहमीच योगदान असतो या गोलंदाजा. हा चेंडू तुम्ही पाहतायत गॅप मध्ये खेळतायत. मयूर मात्रे बघा काय फिल्डिंग दाखवली तिथे. सुरेख फिल्डिंग मयूर मात्रेची. यंगस्टर आहे मात्र खूप चांगली फिल्डिंग करतायत. धावसंख्या 26. दिलीप काय कानमंत्र देत आहेत, भावेशला सांगत असतील नक्कीच की चेंडू चांगले तुला फेकायचे. जास्त धावा खर्च केले तर आपल्याला दुसऱ्या धावामध्ये त्या कठीण जाऊ शकतात फाटलाग करायला. सव्वीस झालेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भावेश भोईर आलेत शेवटचं षटक घेऊन. रिची 11 देसाई या संघाकडनं. सेकंडला अरविंद पाटील आहेत. इथे ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्याला छेडछाणी केली आणि फलंदाज अरविंदची खेळी इथे समाप्त. वीरेंद्र पाटील आलेत. भावेशला यश मिळाले बघा. पहिल्या मॅच मध्ये भावेशने ज्यावेळी 27 धावा खर्च केल्या त्यावेळी दुसऱ्या मॅच मध्ये नितीन पाटील आणि दिलीप पाटीलने त्याला कानमंत्र दिले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये भावेशने. पुन्हा चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेत. हा चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. विकास खूप वेगाने येत आहेत आणि इथे 2 धावा झाल्यात. आता त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये होईल का बघायचंय. रिची मात्रे अभेद्य भागीदारी आम्ही पाहिली होती जुनी डोंबिवलीच्या मैदानात. प्रमोद मात्रे आणि रिची मात्रे 5 षटकांमध्ये 95 धावांची भागीदारी आजही आम्हाला आठवते. गिरिजामाता चषक जुनी डोंबिवलीच्या मैदानात. रिची आज आपल्यामध्ये नाही, नक्कीच त्याला आम्ही भरपूर मिस करतो. या दरम्यान हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि तिथे आकाश पाटील आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. आतापर्यंत या स्पर्धेत भरपूर सारे झेल टिपले. तर नवीन फलंदाज कृष्णा 9 सेकंड आहेत. वाईट चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 29. जागेवर खेळत आहेत फलंदाज. आपण पाहिलं तर भानुदास 9 सेकंडला कृष्णा 29 धावा झाल्यात. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे भानुदास. चांगला कमबॅक केलाय देसाई टीमने. अजून एक वाईट. 30 धावा झाल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा भावेशने बरेचसे वाईट चेंडू टाकले होते. एक चेंडू भीमरही टाकला होता पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये पुन्हा थोडीशी खराब. एकच धाव मिळेल. धावसंख्या 31. विकेट मात्र मिळाले. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे.
2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत आणि धावा झाल्या 33. देसाई संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी रिची 11 देसाई संघाला 34चं टार्गेट आहे. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघाने 33 धावा केल्यात. विकेट आपण पाहिले तर 6 विकेट गेलेत कारण विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. 34 धावांचा मागच्या मॅच मध्ये 38 धावांचा बचाव केला तर आता 34 करायचे. लगेच फिल्डिंग लावायची आहे. देशी संघ आपण लवकर मैदानाच्या बाहेर आहे आणि चेंडू चेक करा हितेश आणि लगेच आपली सलामी जोडी पाठवा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आजच्या दिवसात शेवटच्या सत्रामध्ये करण काळेंकडे. लावायची वडोली सी संघ जास्त वेळ नका घेऊ कारण की अंधार होत चाललाय त्यामुळे थोडीशी घाई करा. फेअर क्रिकेट आपल्याला इथे थँक्यू नितीन दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कावदे क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या प्रवाहामध्ये सेमीफायनलचा सामना खेळायला होते सुरुवात. स्टेप आउट झाला, लॉफ्ट केला, मिस टायमिंग. हवेमध्ये हा चेंडू भरपूर उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, डाऊन दी बॉल, कॅच घेतले आणि फलंदाज विकास रॉयल डकबाद
अगोदरच्या सामन्यामध्ये असं चित्र होतं कुठेतरी अरविंदने दावा खर्च केल्या होत्या त्या 7 एक गडी बाद केला होता आणि त्यानंतर कृष्णाने या डावाला कलाटणी दिली होती जेव्हा मानपाडा संघ वडोली सीच्या अगेन्स्ट होता. कृष्णा आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आता आहे तो आकाश पाटील आणि राहुल भोईर. नऊ धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज कृष्णा. सॉफ्ट हँडने या ठिकाणी फक्त ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल मिळतं. दुविधा मनस्थितीमध्ये या ठिकाणी नक्कीच हा फटका आला. सिंगल धावफलक जाऊन पोहोचलो. दुहेरी अंकामध्ये 10. लक्ष आहे ते 34. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उपांत्य फेरीचा सामना आहे. सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर रंगतोय. पहिला या स्पर्धेमधला आज 8 संघांच्या पूलमधून. उद्या 8 संघ असतील तुमच्या समोर. कृष्णा ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी लेफ्ट केला राहुलने. वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी प्रशांत म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात ते विकेश पाटील. धावफलक 11 वरती 11. लक्ष असताना 34-11 आतापर्यंत झालेला आहे. दुसरा षटक आणि हा पुढचा चेंडू कृष्णा पाटील. राहुल साठी ऑन साइड वळवलाय. सॉफ्ट हँड या ठिकाणी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. राहुल वेगाने धावतोय. अपील होती आणि फलंदाज पोहोचलाय. गुड रनिंग. भरपूर वेगाने धावलाय राहुल. सॉफ्ट हँड याचसाठी त्यांनी फक्त चेंडूला टाकलं होतं ते ऑन साइडला. धावा मिळतात त्या 2 आणि धाव फलक आपण बघतोय 2 आकड्याने पुढे जाईल ते 13 वरती. 13 रन्स. एक धाव महत्वाची आहे. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक आले होते डीप मधून. वीरेंद्र पाटील त्या ठिकाणी होते. एकाच हाताने चेंडूला उचललं. फेक केली. स्ट्रायकिंग एंडला ती देखील ॲक्युरेट होती आणि कदाचित जर डायरेक्ट हिट झालं असतं तर प्रश्न नक्कीच अंपायरकडे वेगळे असते. उत्तरं त्यांची वेगळी असते. परंतु आता नक्कीच ते बचावले गेले. राहुल 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 13 वरती. षटक प्रगतीपथावर दुसरं कृष्णाचं. या सामन्यामध्ये 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. गती तर कमी होती. लॉफ्ट केला. गॅप मध्ये खेळतात. लॉंग ऑनला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आणि 2 क्षेत्ररक्षकांमधून हा चेंडू टप्पा पडला. सीमा पार. चौकार. ट्रॅक चेंज करतात लगेचच. आपण बघतो या ठिकाणी धावफलक आता 17 वरती. थर्ड मॅनला लेटकटचा फटका पाहायला मिळाला. फ्लाइंग स्लीप मधून पाठीमागे आला. वेगाने आकाश पोहोचला. स्ट्रायकिंग एंडला सिंगल धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचल्या पुढे ते म्हणजेच 18 वरती. मॅचवर क्रिकेट खेळत असताना दोन्ही फलंदाज आकाश पाटील आणि राहुल भोईर पाहायला मिळतात. कारण पहिला धक्का खूप लवकर शून्यावरती विकास बाद झाले होते आणि आतापर्यंत 18 धावसंख्येची पार्टनरशिप. लक्ष असताना 34 या ठिकाणी दोन्ही फलंदाज आता सेट झालेले आहेत. कृष्णाचा या षटकातील असेल तो 5वा चेंडू. इनसाइड आउट गॅप मध्ये खेळतात. भरपूर मोठी गॅप आहे. खूप चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा. थर्ड मॅनला चेंडू चला वेगाने क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात. थांबवलं चेंडूला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलून फेक करतील चंद्रकांत. तोपर्यंत मिळतात धावा एकंदरीत 3. एकेरी दुहेरी तिहेरी धावा जास्तीत जास्त आपण बघतोय आणि धावफलकाला पुढे नेत असताना दोघेही धावफलक 21 वरती. वागेश्वर देसाईचं. आज 8 संघांचा पूल आपण बघितल्या स्पर्धेमध्ये. उद्या 8 संघ तुमच्या समोर असतील. या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आपण अनुभवताय. आजच्या पहिल्या दिवसामधला सेमी फायनलचा सामना. स्विच हिटचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी. बँड द विकेट थोडीशी मिस्टेक. राहुल मिस झाले. त्यानंतर बँड द विकेट मिस्टेक. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद 21. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि सामन्यामधले चेंडू शिल्लक आहेत ते आता 12. तर उद्याच्या दिवसामध्ये काटे वर्सेस सागाव पहिला सामना असेल बरोबर 9 वाजता. काटे आणि सागावने रिपोर्ट करा. त्यानंतर घेसर वर्सेस जुनी डोंबिवली. त्यानंतर मोठागाव वर्सेस सोनारपाडा आणि चतुर्थ लढत असेल मोठी देसाई त्यांच्या विरोधात बेतवडे अजय पाटील यांचा संघ असेल. 8 संघ असतील उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. त्या 8 संघांनी आपल्याला जो वेळ दिलेला आहे आयोजकांनी त्या वेळेवरती उपस्थित राहा. कारण उद्या अंतिम सामना असेल
सो आणखीन अंधार पडेल आज जसा खऱ्या अर्थानं पहिला सामना उशिरा सुरू झाला, उद्या तसं झालं नाही पाहिजे खऱ्या अर्थानं. उद्या बरोबरच्या वेळेवरती सामने या ठिकाणी होणार आहेत, ती वेळ महत्त्वाची आहे. सो जे संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळतील त्याने बरोबर वेळेवरती 9 वाजता उपस्थित राहा. 12 मध्ये 13 आणि या षटकामध्ये गोलंदाज सतीश जाधव. 21 आतापर्यंत एक गडी बाद. वागेश्वर देसाई 34चं लक्ष. सॉफ्ट हँडने फक्त कट करतात थर्ड मॅन मध्ये, ज्या ठिकाणी चंद्रकांत आहेत. सिंगलने या डावाला पुढे नेतात आकाश. धावफलक आपण बघतोय 22 वरती. एक एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि धाव रोखावी लागेल ती वडवली सीला. जसं अगोदरच्या सामन्यामध्ये मानपाडाला धावा बनवू दिल्या नाही, त्यासाठी विकेट मिळवले होते, धावा रोखल्या होत्या एकेरी दुहेरी. आता विकेट देखील मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूने पार्टनरशिप मोठी होत चालली आहे ती राहुल आणि आकाशमध्ये. आतापर्यंत 22. लेट कट कॅप मध्ये खेळतात पुन्हा एकदा. चांगल्या पद्धतीने डीप मध्ये चेंडू चालला. चंद्रकांत पुन्हा एकदा चेंडूच्या पाठीमागे थांबवला, चेंडूला उचलून फेक करतायत. धावा मिळतात तोपर्यंत 2-3चा प्रयत्न. फेकी नॉसला केला आणि आता मिळेल 3 रन आउटची विकेट. 2+ विकेट राहुल. दुसरा धक्का वागेश्वर देसाईला. फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 24 वरती. सो अजूनही आपण बघू शकाल 10 धावसंख्येची गरज आहे आणि आता रन बॉल इक्वेशन. नेट टू नेट फाईट. 10 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. राहुल या ठिकाणी बाद झाला. भरपूर धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. धावून पूर्ण करत असताना आणि खऱ्या अर्थानं रिक्स घ्यायची नव्हती आणि तेच केलं राहुलने आणि त्यासोबत धावा बनवायच्या होत्या. सो राहुल या ठिकाणी एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग साकारून बाजूला फुल टॉस होता. स्लॉग स्वीप केलाय धावसंख्यांचा अंतर आता असेल ते फक्त 4 धावसंख्येचं. धावफलक जाऊन पोहोचलं 30 वरती. अपेक्षा होती आणि ती बाउंड्री येत असताना पाहायला मिळाली आकाशकडून. बॅकफुट लावून कट करता थर्डमॅनला चेंडू. शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथेच पोहोचला त्या ठिकाणी. सिंगल धावफलक जाऊन पोहोचले 31 वरती. 3 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 8. हितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आले आणि या डावाला पूर्णपणे आकाशने साबरलेला आहे. त्याच्यासोबत ही पार्टनरशिप आपण बघितली. राहुल भोईरने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. सॉफ्ट हँडने कॉटन बॉल सब डिसमिसल. आणखी एका विकेटचं बदल. 31 वरती 3रा धक्का. सॉफ्ट हँड या ठिकाणी नक्कीच बॅटचा चेहरा उघडला होता, परंतु हवेमध्ये खेळले. इन स्विंगर होता आणि इन स्विंगर मात्र फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी गवसला तो सतीश जाधवला. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. अपील हलकस कॉटबँड साठी. अंपायर्सने खऱ्या अर्थानं प्रश्न विचारला तो अपील करणाऱ्या खेळाडूंना. षटक संपन्न. 3 धावा धावफलकावरती आहेत त्या 31. 6 मध्ये 3 बनवायच्यात अजूनही. मॅच नक्कीच बनवू शकते वडवली सी साठी. त्यासाठी आता त्यांना या ठिकाणी प्रेशर क्रिएट करावं लागेल, विकेट मिळवाव्या लागतील आणि 3 धावा या ठिकाणी रोखायच्या आहे. स्पीडअप करायचं आहे. 2 धावा विजयासाठी पुरेशा असतील, कारण पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत गडी बाद झाले होते 6 आणि आतापर्यंत फक्त 3. सो विजयासाठी 2 धावा पुरेशा असतील. आकाश आणि फलंदाज अर्थातच जीवन देसाई संघाला. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आलाय तो चंद्रकांत. चला षटकाला सुरुवात करायची. 6 मध्ये बनवायचे 3. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने ऑन द टोस कट करताय समोरच्या दिशेने. सिंगल मिळते आणि धावफलक आता या सिंगलने जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 32 वरती.
बघा आमच्या आयोजकांची सूचना आहे, जे प्रेक्षक रेल्वे ट्रॅक वरती आहेत आपण कृपया करून आपल्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो. वारंवार ट्रेन येत आहेत, आपलं लक्ष मॅच कडे असेल तर अपघात होऊ शकतो. लॉंग ऑनला चेंडू चाललाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होते वेगाने. क्विक ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 33 वरती. सो आता फक्त एका धावेची गरज. स्कोर इज लेवल आणि अर्थातच आता हा सामना खिशामध्ये आहे तो देसाईच्या. विजयाचा सुगंध दरवळतो आणि तो सुगंध घेत असताना पाहायला मिळेल देसाई संघ. बॅकफूट लावून गॅप मध्ये खेळतात, पंच केलाय चेंडूला, सीमा पार जायला चेंडू आणि सामना फिनिश होतोय. गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय तो हा वागेश्वर देसाई संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.